तर भंडारा आणि इंदापूर ही अपडेट समोर येते। भंडाऱ्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे, गड राखलेला आहे। इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस 15 उमेदवार जिंकलेले आहेत। साताऱ्यात भाजपचे 5 नगराध्यक्ष जिंकले आहेत। कणकवलीत 15 पैकी 8 जागी भाजप जिंकलेली आहे। कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर जिंकलेत। सध्याची अपडेट, शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे जिंकलेले आहेत। तर अक्कलकोट तालुक्यातल्या मैंदर्गी नगर परिषदेवर भाजपने झेंडा फडकवलाय। वैजापुरात भाजपचे दिनेश परदेशी हे विजयी झाले आहेत। तर भंडाऱ्यामध्ये भाजपने बाजी मारली। एकूण 112 ठिकाणी भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत किंवा विजयी झाल्याचं बघायला मिळतंय। इंदापुरात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते। इंदापूर कृष्णा भीमा विकास आघाडीचे 5 उमेदवार इंदापूरमध्ये विजयी झाले आहेत। तर अक्कलकोटमध्ये मैंदर्गी नगर परिषदेवर भाजपने बाजी मारली। अश्विन, काही ठिकाणी हेही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की नगराध्यक्ष हा वेगळ्या गटाचा किंवा वेगळ्या पक्षाचा आहे, जसं की कणकवलीमध्ये झालेला आहे। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी विजय मिळवलाय। तर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर जिंकलेले आहेत, ज्यांच्यासाठी निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची चुरशीची मानली गेलेली होती। आणि हे आकडेवारी आता समोर आहे। कुणाची गाडी सुसाट सुटली आहे तर ती भाजपची। 112 ठिकाणी भाजप आघाडीवर, शिवसेना 46, राष्ट्रवादी 38, काँग्रेस 22 ठिकाणी आघाडीवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष 11 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13 ठिकाणी आणि इतर ही 27 ठिकाणी आघाडीवर आहेत। तर एकूण 269 कल हे आता समोर आले आहेत, ज्याच्यापैकी 288 पैकी आणि ज्याच्यामध्ये भाजप 112 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। कणकवलीमधला हा निकाल खूप इंटरेस्टिंग म्हणावा लागेल। संदेश पारकर यांच्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आलेली होती। या शहर विकास आघाडीमध्ये एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा एकी पाहायला मिळालेली होती। भाजप विरुद्ध सर्व पक्षीय असा सामना कणकवलीमध्ये रंगलेला होता। संदेश पारकर यांची नगराध्यक्षपदी जरी वर्णी लागलेली असली, ते विजयी झालेले असले तरी नगरसेवक कोणत्या गटाचे कुठल्या पक्षाचे सर्वाधिक येतात याची उत्सुकता असेल, कारण 8 ठिकाणी 15 पैकी भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय, कारण नगराध्यक्षपद त्यांच्या हातातनं गेलेलं आहे। सर्व विरोधकांनी जी एकी दाखवलेली होती त्या एकीचं प्रतीक विजयामध्ये परिवर्तित झालेलं आहे आणि संदेश पारकर शहर विकास आघाडीचे उमेदवार, त्यांचा विजय झालेला आहे। या नाऱ्याला कणकवली वासियांनी पाठिंबा दिलेला, आशीर्वाद दिलेला आहे। आणि त्याचबरोबर जे आम्ही शहर विकास आघाडी केली, जे सगळे नेते आहेत, माननीय आमदार निलेश राणे असतील, उदयजी सामंत असतील, आमचे वैभव नाईक असतील, उपरकर असतील, सतीश सावंत असतील, राजन तेली असतील, आणि ज्या सगळ्या जनतेने जो आम्हाला जो काही सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे। माझ्या आई वडिलांचं सुद्धा मला त्या निमित्तानं आशीर्वाद आहेत। आणि मी कणकवली वासियांना एवढंच शब्द देतो की भविष्यामध्ये कुठेतरी शाश्वत विकास आपण त्या ठिकाणी करूया आणि त्याचा शुभारंभ करूया। पुढं तर खरं तर म्हणजे अनेक आमिषा आम्हाला दिली गेली, प्रलोभनं दिली गेली, पण आम्ही तो सन्मानाची, कणकवली शहरवासियांच्या सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे। आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। माझ्या नेते मंडळीचा मनापासून आभार आहे आणि म्हणून तुम्ही सगळं पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे। भाई मला एक सांगा, विरोध होता तुम्हाला, म्हणजे उद्धव ठाकरेंनी विरोध केला, त्यानंतर देखील शहर विकास आघाडी झाली, उद्धव साहेबांनी विरोध केलेला नव्हता। त्यांनी फक्त सांगितलं होतं की एक भूमिका कुठेतरी पक्ष म्हणून राहिला पाहिजे, पण आम्ही सगळे शहर विकास आघाडी, कारण जे एक भ्रष्ट टोळी होती त्या भ्रष्ट टोळी मी तुम्हाला सांगितलं की एक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली पॅटर्न उदयास आलेला आहे। हा कणकवली पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी राबवू आणि त्याचबरोबर कणकवलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे। कणकवली शहर एक टोळी, भ्रष्टाचार टोळी होती आणि एक भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचार मुक्त कणकवलीचा आम्ही नारा दिलेला होता आणि कणकवलीकरांनी या नाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। आम्ही अजिबात कुठेही तर संदेश पारकर यांनी कणकवलीवासियांचे आभार मानलेले आहेत। भयमुक्त कणकवलीसाठी आम्ही सर्वांनी शहर विकास आघाडीची स्थापना केलेली होती। संदेश पारकर हे नारायण राणेंचे कडवे विरोधक मानले जातात। कणकवलीमध्ये 15 पैकी 8 जागी भाजपचा जरी विजय झालेला असला तरी नगराध्यक्षपद हे गेलेलं आहे शहर विकास आघाडीकडे, की जिथे एकनाथ शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि अन्य छोटे मोठे पक्ष एकत्र आलेले होते। मालवणमध्ये शिवसेनेनं मुसंडी मारली, 10 जागांवरती विजय मिळवला आहे। कणकवलीमध्ये 15 पैकी 18 जागी भाजप विजयी झालेली असली तरी नगराध्यक्षपद मात्र शहर विकास आघाडीकडे गेलेलं आहे। संदेश पारकर यांनी मोठा विजय मिळवला आणि हाच कणकवली पॅटर्न अश्विन अन्य ठिकाणी सुद्धा अंमलात आणू
आणि त्यासाठी अर्थातच आमचे प्रयत्न असतील असं संदेश पारकर म्हणतात. तर कणकवली 15 पैकी 8 जागी किंबहुना भाजप विजयी. कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर मात्र जिंकलेत. नगराध्यक्षपद मात्र सेनेकडे गेलंय. आणि नितेश राणे विरुद्ध निलेश राणे अशी ही निवडणूक किंवा असं एक चित्र जे समोर आलेलं होतं, तिकडे नितेश राणेंना कुठेतरी धक्का बसलेला बघायला मिळतोय आणि निलेश राणेंनी बाजी मारलेली आहे. 15 पैकी 8 जागी भाजप विजयी. कणकवलीमध्ये मात्र शहर विकास आघाडी संदेश पारकर हे जिंकलेले आहेत. त्यामुळे कणकवली असेल आणि अन्य ठिकाणी कोकणामध्ये काय काय निकाल आहेत ते समोर येत आहेत. मालवणमध्ये मात्र शिवसेनेने मुसंडी मारली आहे. 10 जागी विजय मिळवल्या. भाजपने 5 जागी विजय मिळवलाय. त्यामुळे मालवण असेल, कणकवली असेल, कोकणातली निवडणूक खूप सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी होती, कारण ते आरोप प्रत्यारोप झालेले होते. आणि एक प्रकारे निलेश राणे विरुद्ध थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊन मी या रणांगणात उतरले होते. तसेच आपले निलेशजी राणे साहेब आणि आपले जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांचा मला पूर्ण पाठिंबा मिळाला. तसेच माझे कार्यकर्ते यांचा पण मला पूर्ण पाठिंबा मिळाला. त्याचमुळे मी ही निवडणूक जिंकू शकले. असं आहे की 10 उमेदवार तुमचे जिंकलेले आहेत. महायुतीमध्ये आत्ता बोललं जात आहे भाजपकडनं महायुती येणार, महायुती सोबत आम्ही घेऊन जाणार. कशा प्रकारे बघताय या सगळ्याकडे? आता ज्यावेळी आपण नगरपालिकेत जाऊ त्यावेळी सर्व नगरसेवकांना घेऊन, म्हणजे भाजपचे असतील किंवा त्यांना मालवणचा विकास हेच एक ध्येय ठेवून आम्ही काम करू. भाजपला सोबत घेऊन चालणार? हां, आता ते पक्ष आपला ठरवेल त्याच्यावर काय आहे. आहे युती, वरती युती आहे. त्यामुळे आमचे आमदार साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू. मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झालं असा आरोप झालेला होता. काय सांग? त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी आलेले. आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आलेले, त्यामुळेच ते प्रचारासाठी माझ्या आलेले. त्याच्यामुळेच हा विजय मी प्राप्त करू शकले. ह्या होत्या ममता वराडकर, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच हा विजय मालवणच्या जनतेचा विजय आहे आणि एकूणच विकास कामांसंदर्भात देखील आपण एक पुढाकार महायुती म्हणून घेऊ. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह विष्णुटाळ, ABP माझा, मालवण. मालवणच्या नगराध्यक्षपदी जिंकलेल्या ममता वराडकर यांची प्रतिक्रिया होती. त्या शिवसेनेच्या आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या. त्यांचा मोठा विजय झालेला आहे. त्यामुळे मंत्री नितेश राणेंना मालवणमध्ये धक्का बसलेला आहे. शिवसेनेच्या ममता वराडकरांचा नगराध्यक्षपदी विजय झाल्यामुळे तीच परिस्थिती कणकवलीमध्ये पाहायला मिळते. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे 15 पैकी 8 जागांवरती भाजपची घौडदौड आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्यासोबत सध्या भाजपचे नेते परिणय फुके आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी संवाद साधूयात. परिणयजी नमस्कार, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये. सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडे यायचंय आणि तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे की सगळ्यात आधी जी आकडेवारी समोर येते, 113 जागांवरती भाजपनं जवळपास आघाडी घेतली आहे, विजय मिळवलाय. या आकडेवारीबद्दल तुमची पहिली टिप्पणी. नाही, हा विजय निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी सामान्य लोकांसाठी काम करते, तळागाळाच्या लोकांसाठी काम करते, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी 365 दिवस 5 वर्ष 365 दिवस कामात असते, हा त्याचा विजय आहे. आणि निश्चितच आमचे जे नेतृत्व आहे, माननीय मोदीजी आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय रवी चव्हाण साहेब आहेत, माननीय बावनकुळे साहेब आहेत आणि आमचे सगळे नेते आहेत, त्यांचा हा विजय. आणि त्यासोबतच परिणय फुकेजी, विदर्भातलं जर आपण चित्र बघायला घेतलं तर विदर्भामध्ये आपले अनेक दिग्गज नेते आहेत, मुख्यमंत्री स्वतः तिकडचे आहेत, होम ग्राउंड आहे त्यांचं. विदर्भातलं एकूणात आपला परफॉर्मन्स कसा राहिला, आपण काय अनालिसिस कराल विदर्भातल्या या निकालाविषयी? नाही, निश्चितच विदर्भामध्ये ज्याप्रमाणे मागच्या 10 वर्षापासून जे विकास कामं झाले, प्रत्येक नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्यात आला, मोठे विकास कामं करण्यात आले. पाणी पुरवठा योजना असणार, भुयारी गटर योजना असणार, आता नुकतंच झालेले मालकी हक्क पट्टे देण्याच्या संदर्भातला जो GR महसूल मंत्र्यांनी काढला ते असणार. या सगळ्यांचाच एक फायदा विदर्भात झालेला आहे. आणि निश्चितच फडणवीस साहेबांचं होम ग्राउंड आहे, भारतीय जनता पार्टीचा विदर्भ गड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं इथे आणखीन रिझल्ट येणं बाकी आहे. 80% जागा मी तुम्हाला 100% आज सकाळी मी चॅनलवर बोलताना हेच सांगितलं होतं की 80% जागा आहे भारतीय जनता पार्टीची. तर आज आताही मी त्यावर ठाम आहे की 80% जागा आहे भारतीय जनता पार्टीची निवडून येतील. परिणय फुकेजी, आणखी एक महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे विचारायची आहे भंडारा गोंदियाबद्दलची. कारण इथे प्रफुल्ल पटेल यांना एक प्रकारे मात देऊन भाजपनं इथला विजय खेचून आणलेला आहे. खरं तर तुमच्या महायुतीतले आहेत, तुमच्या मित्रपक्षातले नेते आहेत,
पण या विजयाबद्दल तुमची खास टिप्पणी काय आहे? बघा असं आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं अस्तित्व आहे. अनेक वर्षापासून इथे कार्यकर्ता काम करत आहे आणि भंडारा नगर परिषद मध्ये आज आम्ही निवडून येत आहे, साकोलीमध्ये निवडून येत आहे, गोरेगावमध्ये असणार, सालेकसामध्ये असणार, या सगळ्या भागांमध्ये निवडून येतात. पवनीमध्ये आम्ही निवडून येणार. आता थोडं कमी आहे पण 100% पवनीमध्ये निवडून येणार. आणि इथे मी आधी सांगितलं होतं की 8 पैकी 7 जागा ह्या भारतीय जनता पार्टी निवडून येणार. आणि मला असं वाटतं की आज दिवस संपेपर्यंत म्हणजे निकाल संपेपर्यंत 100% 7 जागा भारतीय जनता पार्टीची निवडून येतील. परिणय फुकेजी, हे झालं विदर्भाबद्दल किंवा एकूणातच भंडारा गोंदियाबद्दल आपण बोललात, पण कोकण ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आणि आपल्या प्रदेशाध्यक्षांवर आपल्याच मित्रपक्षाच्या शिवसेनेने निलेश राणेंनी थेट आरोप केले होते, तिकडचे निकाल आपल्याला काय सांगतायत? कारण तिकडे मंत्री नितेश राणेंना काही प्रमाणात धक्का असल्याचं समोर येत आहे, तसे निकाल समोर आलेत. आपली प्रतिक्रिया काय कोकणातल्या निकालावर, परिणयजी? नाही, कोकणात ठीक आहे, तो आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजींचा गड आहे. तिथे अनेक वर्ष शिवसेनेचा तो गड राहिलेला आहे आणि आज तिथे भाजप मुसंडी मारत आहे. विधानसभेमध्येही भाजपने तिथे चांगली आघाडी घेतली होती आणि मला असं वाटतं की या नगर परिषदेच्या निवडणुकीत तिथेही भाजप निवडून येणार. आता निकाल येणे बाकी आहे आणि काही जागेवर भलेही आज शिवसेना पुढे असणार पण तिथेही निश्चितच भाजप 50%च्या वर जागा भाजप निवडून येणार. विरोधकांनी हे निकाल किंवा कल समोर आल्याच्या नंतर अंबादास दानवे असतील, विरोधी पक्षाचे इतर नेते असतील, सगळ्यांनी एक आरोप करायला सुरुवात केली. विजय वडेट्टीवारही आहेत त्यामध्ये, की भाजपकडे सर्व शक्ती आहे आणि ती सर्व शक्ती वापरून त्यांनी एक प्रकारे मतदारांना बुलवलं, फसवलं आणि हा विजय खेचून आणला. विरोधकांचा आरोप आपल्यावर. बघा असं आहे, विरोधकांकडे विशेष करून काँग्रेस पक्षाकडे तर आरोप करण्याकरता 2047 पर्यंतचे आरोप त्यांचे तयार आहेत की 2047 पर्यंत जे ते निवडणुका हरणार आहे. मी मागे सांगितलं 2014 मध्ये ते सांगत होते ईव्हीएम मध्ये गडबड आहे, 2019 मध्ये ते दुसरं कारण सांगत होते, आता 2024 मध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे. आता नगर परिषद निवडणुकी सांगतात आहे की वेगळं काहीतरी आरोप करतात आहे. आणि मी त्या मागे सांगितलं होतं आणि काँग्रेस पक्षाकडे, राहुल गांधींकडे किंवा विरोधी पक्षांकडे 2047 पर्यंत जे निवडणुका हरतील त्याचे सगळे कारण, काय कारण सांगायचे आहे ते त्यांच्याकडे तयार आहेत. ते प्रत्येक निवडणुका हरल्यानंतर ते कारण पुढे करतात. आतापर्यंत निकाल यायच्या आधीपर्यंत ते सांगत होते की आम्ही 100% निवडून येऊ, आमची कशी शक्ती आहे, जनता आमच्या सोबत आहे. आणि ज्या प्रकारे या निकालात जर आपण बघितलं, काँग्रेस पक्ष असणार, विरोधी पक्ष असणार, यांचा सुपडा साफ झालेला आहे. या आता संपेपर्यंत तुम्हाला दिसणार की ज्या प्रकारे विधानसभेमध्ये या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष, काँग्रेस असणार, उभाटा असणार किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार, यांचा ज्या प्रकारे सुपडा साफ झाला त्याच प्रकारे याही निवडणुकीत होणार. जी फाईट जर तुम्ही आता सगळीकडे जर बघत असणार तर सगळे जर आकडे जर बघत असणार तर जी फाईट आहे ती भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांमध्ये ती लढाई दिसत आहे. कुठेही काँग्रेस किंवा उभाटा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नाहीये. परिणय फुकेजी, हे निकाल आता जे येत आहेत किंवा या ज्या निवडणुका पार पडल्यात त्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती पार पडलेल्या आहेत. एक सातत्याने याची चर्चा होते की या निकालांचं परिवर्तन महापालिकेच्या निकालांमध्येही आपल्याला दिसेल का? विरोधकांनी ते पूर्णपणे नाकारलेलं आहे. तुमचं याबद्दलचं काय मत? 100% हा निकाल तुम्हाला महानगरपालिकेत दिसणार. आज भाजप ही शहरी पक्ष असं आधी आरोप व्हायचे, आज ग्रामीणमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे. ग्रामीणमध्ये ज्या प्रकारे ग्रामीण भागांत ज्या नगर परिषद आहे त्या सगळ्या ग्रामीण भागांमध्ये आहे, तर त्या सगळ्या नगर परिषदांना ज्या प्रकारे भाजपने वर्चस्व गाजवलं, ज्या प्रकारे भाजपने मुसंडी मारली, मी तुम्हाला 100% सांगतो मागच्या वेळेसपेक्षाही चांगल्या मताधिक्याने महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून येऊ. या निकालाचा निश्चित फायदा होणार, पण भाजपचं आधीपासून शहरी भागांमध्ये एक ताकद आहे, एक मजबूती आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला त्याचा फायदा 100% होणार आणि मागच्या वेळेसपेक्षाही जास्त चांगला निकाल यावेळेस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा येणार. परिणय फुकेजी, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल आणि आपल्याला महापालिका निवडणुकांसाठी शुभेच्छा. तेव्हा परिणय फुके भाजपचे नेते होते ज्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली. आणि तिकडे परभणीमध्ये काय झालंय तर मेघना बोर्डीकर यांनी आपला गड राखलेला आहे. मेघना बोर्डीकर यांनी बाजी मारलेली आहे आणि मेघना बोर्डीकरांशी आता आपण संवाद साधतोय, बघूया. 7 नगर परिषदांचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये आपण जर बघितलं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांचा गड राखलेला आहे. कारण सेलू असेल, जिंतूर मध्ये भाजपचे उमेदवार विजय झाले तर सोनपेठ मध्ये भाजप पुरस्कृत शहर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार विजय झालेला आहे. आपल्यासोबत पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर. काय वाटतं, एकूण गड राखला? आनंद होतोय.
जिंतूर, खास करून जिंतूर शहरामध्ये ज्या ठिकाणी मी विधानसभेला 7,000च्या आसपास मतांनी मायनस होती आणि या ठिकाणी विरोधक फक्त जातीवादाचा धर्माचा विषय घेऊन मतदारांच्या पुढे येत होते, पण आमचे उमेदवार अध्यक्षपदाचे प्रताप भैया देशमुख यांनी 3,000च्या वरती मतांची लीड मिळून या ठिकाणी विजय खेचून आलेला आहे. हेच दाखवतंय की या राज्यामध्ये, या देशामध्ये हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, भारतीय जनता पार्टीवर विश्वास मतदारांनी दाखवलेला आहे. सेलू असेल, सोनपेठ मधील निकाल तुमच्या बाजूने दिसत आहेत. हो, निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती मतदारांना विश्वास आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा निकाल या ठिकाणी आमच्या बाजूने आलेला आहे. प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले, अजित पवार आले या ठिकाणी, आपण बघितलं तर काय वाटतं एकूणच? खुद्द अजित दादा जिंतूर इथे सभा घेण्यासाठी आले होते आणि एवढी प्रतिष्ठेची ही निवडणूक अजितदादांनी आणि त्यांच्या गटाने केली होती, तरी देखील या ठिकाणी आम्ही कमळ फुलवलेले, ह्याचा अभिमान आम्हाला वाटतो. किती आता 7 ठिकाणचे, 3 ठिकाणचे निकाल आले, अजून 4 ठिकाणचे निकाल बाकी आहेत. काय वाटते? 3 ठिकाणी तुम्ही होता, गंगाखेडमध्ये तुम्हाला पराभव करावा. हा, गंगाखेडमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे येत आहे, ते स्वतः माजी आमदार केंद्रे साहेब यांच्या पत्नी उभ्या होत्या, त्यामुळे त्यांच्या बाजूनी जनतेने कौल दिलेला आहे. तर एकूणच जिल्ह्यामध्ये तुमचा मतदारसंघ आणि एक सोनपेठमध्ये 3 ठिकाणीच भाजपचा हो, आम्ही 6 ठिकाणी उभे राहिलो होतो, त्याच्यामध्ये 3 ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी आम्हाला निकाल योग्य लागलेले नाही तिथे आम्ही कशामध्ये चुकलो याचं चिंतन आम्ही करू. तर विरोधकांना काय सांगा? विरोधकांना एवढंच सांगणार की सर्व मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.